छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या वाटेवर मराठा साम्राज्यासाठी नाना फडणवीस हे पानिपतच्या लढाईनंतरच्या सुमारे 60 वर्षाच्या पेशव्यांच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे. या अफाट बुद्धिमान आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्वाने राज्यावर राज्य करणाऱ्या यादीत अटीतटीचे मानाचे स्थान मिळवलेले आहे. नानांनी थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी मजबूत केली. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत वाई या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील वाई हे ठिकाण. मित्रांनो, नाना फडणवीसांचा वाडा आपण थोड्याच वेळात पाहणारच आहोत. तर चला मित्रांनो, हा वाडा पाहण्यासाठी वाईपासून 10 किलोमीटर अंतरावर हा वाडा आपल्याला पाहता येतो. पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून हा वाडा प्रसिद्ध आहे. भगवानराव प्रतिनिधी यांच्याकडून इनाम मिळालेल्या जागेत नाना फडणवीस यांनी इसवी सन 1768 मध्ये हा वाडा बांधला. सदर वाडा 2 मजले आहे. कृष्णा नदीच्या काठी मेनवली या ठिकाणी हा वाडा स्थित आहे. आठवड्यातील सर्व दिवशी हा वाडा खुला असतो. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपण हा वाडा पाहू शकतो. आपल्याला हा वाडा पाहण्यासाठी 70 रुपये शुल्क आकारले जाते. आपल्याला स्मार्ट ऑडिओ मार्फत आपण आपल्या मोबाईलवर वाड्याची प्रत्येक ठिकाणची माहिती ऐकू शकतो. आपल्याला सर्व मार्गदर्शन या मोबाईल ॲपवर भेटून जाते. आपण वाड्यात प्रवेश करतेवेळी लाकडांचा भक्कम असा दरवाजा आपल्याला पाहता येतो. दरवाजातून उजव्या हातास आपण प्रवेश केल्यावर वाईच्या ढोल्या गणपतीची सुबक अशी मूर्ती आपणास पाहता येते. या बाप्पाचं दर्शन घेऊन मुख्य वाड्याकडे आपली पावले आपोआप वळतात. हा वाडा म्हणजे वाडा वास्तुशैलीतील प्रशस्त अशी हवेली आहे. आपल्याला दरबारात जाण्यासाठी एक लपलेला अरुंद जिना आहे. या जिन्याने आपण वर जाऊ शकतो. नाना फडणवीस यांना कला आणि संस्कृतीबद्दल प्रचंड प्रेम होते. या वाड्याच्या कला दालनामध्ये आपल्याला काही जुनी चित्रे पाहावयास मिळतात. वाड्यामध्ये हळदी कुंकू समारंभ, विहिरीचा, मधला मुख्य, कांडणसाळीचा आणि स्वयंपाकाचा असे 6 चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या मध्यभागी 1 मीटर खोल कुंड आहे. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरवले आहे. वाड्याच्या बाह्य तटभिंतीस खिडक्या नाहीत. तत्कालीन संरक्षण गरजानुसार त्या बांधल्या आहेत. कला दालनाच्या पुढे थोडेसे प्रवेशद्वार आहे, जे खलबतखान्याकडे जाते. त्यावेळच्या खाजगी बैठकांचे ते ठिकाण आहे. दप्तर आणि शयन कक्ष, दिवाणखाना या व इतर खोल्या आहेत. काही कोरीव लाकडी खांब, एक पलंग आणि छताचा पंखा आहे. खालच्या स्तरावर छतावर पूजेसाठी किंवा धार्मिक विधीसाठी, भोजनासाठी मोकळी जागा आपल्याला पाहता येते. या ठिकाणी भारतामध्ये प्राचीन काळापासून खेळले जाणारे आपल्याला काही खेळ पाहता येतात. मेनवलीकर फडणवीस बंधूंनी या वाड्याचे वैभव आणखी किमान 250 वर्ष टिकून राहावे या उद्देशाने वाड्याच्या जीर्णोद्धाराचे पराक्रमी कार्य हाती घेतले आहे. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. बालवयात नानासाहेब पेशव्यांच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या 20व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून फडणवीसांची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय गडे बसवलीच होती, पण त्यांची कामाची तडक, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा याबरोबर पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारा सुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यात पण ते यशस्वी झाले. तर या महाराष्ट्र वारसा जपणाऱ्या वास्तूला भेट देण्यासाठी नक्की या.